भंडाऱ्यातील तुमसर येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार पार पडला। जनता दरबारात भोयर यांच्याकडून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी ऐतिहासिक घोषणा केली। कंत्राटी आणि ठोक बांधण्यावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणार। महानगरपालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळतोय। भविष्य काळामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेले जे विभाग आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण विभाग आहे। शिक्षण विभागामध्ये एकही घटक, शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे। बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी। शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स, हे सर्व परमनंट व्हायला पाहिजे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडताय। फडणवीसांनी पोलिसांना हाताशी धरून अध्यक्षपदासाठी षडयंत्र रचलं असा आम आदमी पार्टीनं आरोप केला आहे। या प्रकाराचा मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारकरांना उत्तर द्यावं लागेल। येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या महाराष्ट्रानं ही जी काही सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीची जी काही भूक आहे, अरे केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, तरी सुद्धा आमची भूक या सत्तेची भागत नाही, अशा पद्धतीची कृती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण गृहमंत्री पद त्यांच्याकडे, संपूर्ण पोलीस यंत्रणेवर त्यांची पकड आहे, आणि म्हणून या संपूर्ण गोष्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि सातारकर त्यांच्याकडनं एक ना एक दिवस उत्तर घेतील। अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये तृप्ती देसाई यांनी चाकणकरांशी तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तृप्ती देसाईंकडे या संदर्भातील अनेक व्हिडिओ आधीच आले होते, मात्र त्यांनी खरातच्या पत्नीशी आणि चाकणकरांशी तडजोड करत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तर रुपाली पाटील यांचे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं म्हणत तृप्ती देसाई यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा इन्काउंटर होईल। असा काही इन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत? जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली। अशोक खरातला 24 तारखेला ठार मारलं जाणारच आहे, त्याचा एन्काउंटर होणारच आहे, आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की हा डाव उधळून लावावा, कारण अजूनही त्याच्याबरोबर असलेली जी टोळी आहे त्याचा पर्दाफाश झालेला नाहीये। हे यशस्वी झाल्यानंतर आता ज्या कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना जी काही बाईट, जे काही प्रसिद्धी मिळतीये ती आमच्या या कामामुळेच मिळतीये। आणि मग कदाचित ज्यांनी माझ्यावर आरोप केले की रुपाली चाकणकरांना मी संपर्क केला असेल किंवा याच्यामध्ये काही हे केलं असेल, तर मला वाटतं की कदाचित नाशिक आणि नगरचे लोक विश्वासाने माझ्याकडे आले, या राजकीय महिलांकडे गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या कदाचित पोटात दुखत असेल। विकास लवांडे यांना कोणीही विचारत नाही, तटकरेंची माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू। ठाण्यामध्ये आलात तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य समज देतील। आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांना इशारा दिला आहे। NCPचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे स्वतःला सर्वा समजतायत, सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024 मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे? आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का? कुणी तर्जनी कापते, कुणी अंगठा कापते? तटकरे साहेब, त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना। आपलेही फोटो अशोक खरातांच्या सोबत आहेत, जरा त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला कळू द्या। विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कुत्र देखील विचारत नाही। विकास लवांडे, आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल। आणि जर आपण ठाण्यात आलात
तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. तुमची लायकी किती आहे हे आम्हाला माहिती आहे. आनंद परांजपे यांनी मला धमकी दिली, ठाण्यात येऊन दाखवा, कायदेशीर कारवाई, असं मला धमकी देत आहेत. खरं तर आनंद परांजपे यांना मी जाहीरपणे प्रश्न विचारला आहे की तुमच्या कपाळावर पूर्वीपासून एक मोठा टिळा असायचा, आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? पहिला टिळा कोणत्या बाबाचा आहे? दुसरे आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? हातातले गंडेदोरे कोणत्या बाबाचे आहेत? जरा त्याचं स्पष्टीकरण करता का? स्वतःच्या पक्षाची, कार्यकर्त्यांची फसवणूक करू नका, पुरोगामी स्वतःला म्हणवू नका, शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊ नका, अजितदादांचं नाव घेऊ नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.